आणि यानंतर एक महत्त्वाची राजकीय अपडेट समोर येते। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस आज अमित शहा यांची भेट घेतील। शहा आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकांच्या संदर्भाने उमेदवारांची नावे ठरण्याची शक्यता आहे। 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे। यामध्ये सगळ्यात जास्त वाटा असेल तो भाजपचा, त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जी नावे समोर येतील त्यानुसार राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार की राज्यसभेची निवडणूक होणार हेही अवलंबून असेल। भाजपकडून जवळपास 10 नावांची यादी ही आधीच केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक होतीये। या संदर्भात आणखीन अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या सुशासन महोत्सवाचं उद्घाटन केलंय। कारण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष आहेत आणि दिल्लीत हा कार्यक्रम सुरू आहे। हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना एक बैठक आहे। त्या बैठकीनंतर पुन्हा फडणवीसांची मुलाखत या कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा रात्री मुंबईला जायला निघण्यापूर्वी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे। आता त्या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊ शकते। स्वाभाविक सध्याचा जो विषय आहे तो म्हणजे राज्यसभा निवडणुकांमधील उमेदवारांचा आहे आणि अपेक्षा आहे, अंदाज आहे की या राज्यसभा मतदानात म्हणजे निवडणुकींच्या उमेदवारांच्या नावांवरही फडणवीस आणि अमित शहा यांच्यात चर्चा होईल। या चर्चेसंदर्भातली पुढची अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊच। तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।